महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। रेतीचा धक्का, एरीचा उपसा मात्र महाटीतून प्रशासनाची मूकसंमती। महसूल प्रशासनाच्या नियंत्रणाच्या अधीन राहून लोहा तालुक्यातील एरीचा रेती धक्क्यावरून वाळू उपशाला अधिकृत परवानगी देण्यात आली। गोदावरीच्या पात्रातून लोहा तालुक्याच्या एरीच्या बाजूने सेक्शन पंपाच्या सहाय्याने 24 तास रेतीचा उपसा चालू असून दिवसा मात्र एरीच्या क्षेत्रातून, संध्याकाळी मात्र महाटीच्या क्षेत्रातील नदीपात्रातून सदरील रेती परवाना धारकांचा राजरोसपणे महाटीच्या क्षेत्रातून रेतीचा उपसा करीत आहेत। याकडे मुदखेड तालुक्यातील महसूल प्रशासनाचे संबंधित जबाबदार अधिकारी कर्मचारी हे सुद्धा व्यवहारात गुंतून सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहेत। मुदखेड तालुक्याच्या क्षेत्रातून रेती उपसाची कसलीच परवानगी नसताना जी रेती उपसा चालू आहे, या रेती उपसास मुदखेड तालुक्याचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडलाधिकारी, तलाठी, पोलीस पाटील, सरपंच हे जबाबदार अधिकारी, लोकप्रतिनिधी हे अर्थपूर्ण दृष्टीने दुर्लक्ष करून मुदखेड तालुक्यातील रेती चोरीवर पांघरून घालत आहेत। प्रशासनाच्या निर्देशनानुसार सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेनुसार उपसा करण्याचे नियम असताना रात्रंदिवस रेती उपशाला लोहा तालुक्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडलाधिकारी, तलाठी, सरपंच, पोलीस पाटील मलिदेच्या अपेक्षेतून रात्रीच्या रेती उपशाला मूकसंमती देत असल्याचे यावेळी आणि महाटी परिसरातील नागरिक याबाबत उघडपणे बोलत आहेत। या नियमबाह्य विषयांवर कोणाचे नियंत्रण नसल्याचे प्रस्तुत घटना क्रमांकावरून स्पष्ट होत आहे। मांजरीच्या गळ्यात घंटी कोण बांधावी या उक्तीप्रमाणे एरीच्या रेती घाटाचा प्रकारच चालू आहे। याकडे जिल्हा प्रशासन लक्ष देईल का असा प्रश्न सर्वसामान्यांतून उपस्थित होत आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी आतिक अहमद, मुदखेड। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।